सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत, आपण बातचीत करणार आहोत। प्रभू साहेब, शक्तीपीठ रद्द करण्यासंदर्भात सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत, आपण बातचीत करणार आहोत। शक्तीपीठ रद्द करण्यासंदर्भात आंदोलन सुरू आहे, काय तुमची प्रतिक्रिया, काय? अरे, शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, शेतकरी भरडला जातोय आणि केवळ कर्जाचा बोजा डोक्यावर ठेवून अशा पद्धतीचे रस्ते बनवणे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची त्या ठिकाणी भर करणे आणि शेतकऱ्याच्या संपूर्ण शेतावरती नांगर फिरवण्यासारखं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की शक्तीपीठ जर आवश्यक नसेल तर कशासाठी करताय आणि शेतकऱ्यांच्या शेतीवरती त्या ठिकाणी आपण पूर्ण नुकसान करून त्यांचं पूर्ण उद्ध्वस्त करून सगळं शेत आपण कशासाठी करताय? म्हणतात की महाविकास आघाडी विकासाच्या विरोधात आहे, विकास झालेला विकास नाही, विकासासाठी आम्ही सतत प्रयत्न करतो, पण विकास करताना तिकडे असणारा भूमिपुत्र जो आहे तो तरला गेला पाहिजे, त्याचा कुठच्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये, या सगळ्या गोष्टी बघणं आवश्यक आहे। नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे, त्यांचं म्हणणं आहे की राज ठाकरे असतील, छगन भुजबळ असतील, गणेश नाईक असतील, हे उद्धव ठाकरेंमुळे सोडून गेलेत आणि आता राज ठाकरेंनी विचार करावा एकत्रित येताना, असं त्यांनी ट्विट केलेलं आहे। इतिहासाची उजळणी मला करायची गरज नाही, ते काय बोलले ते मी ऐकलं नाही, त्यामुळे ते जे काय बोलले असतील ते ऐकून मी उत्तर देईन त्याला। 5 तारखेला आंदोलन होणार आहे, एकत्रित सभा होणार आहे, काय तुमची प्रतिक्रिया? दोन मराठी माणूस एकजूट त्या ठिकाणी दिसेल आणि मराठी माणसाची एकजूट आता अभेद्य आहे, ही कायमस्वरूपी राहणार आहे आणि त्यामुळे मराठीकडे वाकड्या नजरेने बघण्याचा कोणी प्रयत्न करू नका ही सांगणारा असा हा विजय उत्सव आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।